पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमटी मुखी अमृताची वाणी देह देहाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजल मुखी अमृताची वाणी देह देहाचे कारणी तुका मने जाती ताप दर्शन विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देहाचे कारणी विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो नमन प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो प्रथम पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन 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 पाण्डुरङ्गकरो प्रथम दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या संतांचे या दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवकता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महान भक्त महान साधू महान वैराग्य पंचमय निर्माते देवनिवासी श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की नवरात्र निमित्त चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामध्ये माझी 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आहे आणि माझे गावकरी वरद सामाले याच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त माझी कीर्तन सेवा ठेवलेली आहे. आता ज्यांनी सुंदर अशी चाल म्हणली ते असणारे आमचे राम महाराज चिखले आणि त्यांना साथ करणारे आदित्य महाराज थोरवट आणि मृदुंग सम्राट गौरव महाराज काचगुंडे आणि त्यांना साथ करणारे वरद महाराज सामाले यांच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराय एका विशिष्ट गोष्टीचा उल्लेख करतात, म्हणजे संपूर्ण अभंगात संतांची किंवा जे जे महापुरुष मृत्यू लोकातून होऊन गेले ते त्यांच्या माता पित्यांना धन्यता देतात. कारण हे संत इतके पवित्र आणि सामर्थ्य आहेत, त्यांचे माता पिता कसे असतील हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमटी. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, पवित्र आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेले पुत्र किंवा कन्या कसे असतील तर त्यांच्या मुखातून सदैव देवाचे नाव व रस्त्याच्या सेवेसाठी समर्पित करतात. हे तुकोबराय अभंगाच्या तृतीय त्यांना सांगतात. मुखी अमृताची वाणी देहाचे कारणे. अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, पवित्र आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांची वाणी मुलं कसे असतील तर त्यांच्या मुखातून सदैव देवाचे नाव व रस्त्याच्या सेवेसाठी समर्पित करतात. हे तुकोबराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जल. अभंगाच्या चौथ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, उभ्या महापुरुषाचे नुसतं दर्शन मात्र स्वीकार नाहीसे होतात. हेच तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे जाती ताप दर्शन विश्रांती विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता अभंगाचा सरळ सरळ अर्थ झालेला आहे. इथे बसलेल्यापैकी ज्यांना ज्यांना वाटत असेल की आपण झोपून घ्यावे त्याने बिंदास झोपा, आणि तुम्ही जरी झोपले तरी मी आहेच तुम्हाला उठवायला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जीवसृष्टीमध्ये शुद्धतेला फार महत्व आहे आणि संसारातही शुद्धतेला फार महत्व आहे. मनुष्याचे मन शुद्ध पाहिजे. करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा. जे अन्न आपण सहन करतो ते अन्न शुद्ध पाहिजे. अन्नाचे 3 प्रकार गीतेत सांगितले. पहिला प्रकार फलाहार, दूध, तूप, शाकाहार यास सात्विक आहार म्हणतात. दुसरा प्रकार जास्त तिखट तळलेले यास राजस आहार म्हणतात. आणि तिसरा प्रकार सडलेले शिळे करपलेले यास तामस आहार म्हणतात. मी काय सांगू तुम्हाला अन्नाची शुद्धता. विठ्ठल नाव शुद्धी. या जगात फक्त भगवान परमेश्वराचे नाव शुद्ध आहे, नाही तर काहींचे नाव आहे गंगाधर आंघोळ करीत नाही महिनाभर, किंवा नाव आहे वाघमारे उंदीर पाहून घरात शिरे, किंवा नाव आहे शांताबाई भांडणा वाचून करमत नाही. अशी आमची शांताबाई कधी शांत बसत नाही. विठ्ठल एकदा काय झालं, माझ्या कीर्तनात लाईट गेली. एक मुलगा उठला आणि म्हणाला, महाराज थांबा. मी म्हटलो, का रे बाबा? तो म्हणाला, प्रकाशाला येऊ द्या. मी म्हटलो, ठीक आहे. थोड्या वेळाने तो मुलगा पुन्हा उठला आणि म्हणाला, महाराज सुरू करा. मी म्हटलो, का रे बाबा? अजून प्रकाश आला नाही, सगळीकडे अंधार आहे. तो मुलगा म्हणाला, महाराज प्रकाशांच्या वायरमॅनाचे नाव आहे विठ्ठल विठ्ठल. जगात फक्त भगवान परमेश्वराचेच नाव शुद्ध आहे. देश शुद्धी. ज्या ठिकाणी संतांचे वास्तव्य असते तेथे मूल जुगार मटका कळत नाही. तो देश, तो जिल्हा, तो तालुका शुद्ध आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. द्रव्य शुद्धी. द्रव्याची शुद्धता ही दान केलेली मिळते. इथे बसलेल्यापैकी ज्यांना ज्यांना वाटत असेल की आपले धन शुद्ध व्हावे त्यांनी सरळ हाताने दान केले पाहिजे. नाही तर काही रिकामटे जुगार मटक्यामध्ये लाखो रुपये खर्च करतात, पण देवाच्या ठिकाणी 1ही रुपया खर्च करत नाही. कुठे पैसे खर्च करावे आणि कुठे वाचवावे हे आधी कळायला पाहिजे. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, त्याआधी भजन करा. विठ्ठल एका खेडेगावात एक श्रीमंत माणूस राहत होता. तो फार कंजूस होता आणि त्याला संततीही नव्हती. त्याला संततीही नव्हती. आमच्यासारख्या एका महाराजांनी सांगितले, तू सत्यनारायणची पूजा कर, तुला पुत्र प्राप्त होईल. त्याने सत्यनारायणची पूजा करायची ठरवली. ब्राह्मण बुवाला बोलावले आणि ब्राह्मण बुवाने पूजा मांडायला सुरुवात केली. तेव्हा पूजेत एक नारळ कमी पडले. ब्राह्मण बुवा म्हणाले, तात्या पूजेत एक नारळ कमी पडले. तात्या मनातच विचार केला, उगीच एवढा खर्चात पडलो, नाही लागले. बाजूच्या दुकानात जातो, म्हणतो किती लावणार? दुकानदार म्हणतो 10 रुपयाला. तात्या म्हणतो काय कमी नाही का? दुकानदार म्हणतो कमी पाहिजे असेल तुम्हाला नाशिकला जायला लागणार. तात्या म्हणतो मी नाशिकला जाईन, पण तुला काही 10 रुपये देणार नाही. तात्या आल्या पुढून नाशिकला आल्यानंतर किराणा दुकानात जातो, म्हणतो किती लावणार? दुकानदार म्हणतो 8 रुपयाला. तात्या म्हणतो काय कमी नाही का? दुकानदार म्हणतो कमी पाहिजे असेल तर तुम्हाला परभणीला जायला लागणार. तात्या म्हणतो काय मी परभणीला जाईन, पण तुला काय 8 रुपये देणार नाही. तात्या आल्या शिकडून परभणीला आल्यानंतर एका किराणा दुकानात जातो, म्हणतो किती लावणार? दुकानदार म्हणतो 6 रुपयाला. तात्या म्हणतो काय कमी नाही का? दुकानदार म्हणतो कमी पाहिजे असेल तुम्हाला पुण्याला जायला लागणार. तात्या म्हणतो मी पुण्याला जाईल, पण तुला काय 6 रुपये देणार नाही. तात्या आल्या पुण्याला आल्यानंतर किराणा दुकानात जातो, म्हणतो किती लावणार? दुकानदार म्हणतो 4 रुपयाला. तात्या म्हणतो काय कमी नाही का? दुकानदार म्हणतो कमी नाही, डायरेक्ट फुकटच मिळेल. तात्या म्हणतो कुठे? दुकानदार म्हणतो कोकणात. तात्या म्हणतो मी कोकणात जाईल, पण तुला काही 4 रुपये देणार नाही. तात्या आल्या कोकणात आल्यानंतर त्याला उंच नारळ झाड दिसले. आता तात्याला फुकटच पाहिजे होते ना, चढ आहे का नारळ झाड.
तसंच एका नारळ लोमकला. आता कीर्तनात बसलेले लोक म्हणतील का हो महाराज आम्हाला काही येडच काढता काय, नारळ लोमकल्यानंतर नारळ तुटणार नाही का? आता असं माझ्या कीर्तनात नारळ कधी तुटत नाही. विठ्ठल त्याचं सुदैव चांगलं होतं म्हणून तिकडून एक उंटवाला बाबा येत होता. त्याने उंटवाले बाबाला आवाज दिला, उंटवाले बाबा ओ उंटवाले बाबा इकडे या मला हळूच खाली उतरवा. उंटवाले बाबा म्हणाले तात्या मी तुला खाली उतरवून तुम्हाला पैसे किती देशील? तात्या म्हणतो पैशासाठी तिथे पाहिजे तुटते. उंटवाला बाबा म्हणला नाही चालणार. तात्या म्हणतो मी तुम्हाला 5,000 रुपये देतो तुम्ही मला खाली उतरवा. उंटवाल्याने आपला उंट झाडाखाली उभा केला नारळाच्या आणि त्या उंटाच्या पाठीवर सोडून तात्या पाय धरण्याचा प्रयत्न केला. तरी पण तात्याचे पाय त्याच्या हातात येत नव्हते. तात्या म्हणतो मी तुम्हाला 5,000 रुपये देणार आहे ना, तुम्ही अशी उडी मारा की माझे पाय तुमच्या हातात येते. त्याने अशी उडी मारली त्याचे पाय त्याच्या हातात येते. उंट काय गाडी आहे का ब्रेक दाबला की थांबले ड्रेस पडला की निघाली. त्याच्यात बी जीव आहे ना. त्याला असा इतका बसला की तो गेला त्याच्या सर्व वाटे निघून. आता दोघंही लोकले. उंटवाला म्हणाला तात्या तुम्हाला 10,000 रुपये देतो पण तुम्ही काय हात सोडू नका. तात्याच्या मनात विचार आला 10,000 रुपये ठेवायला पेटी कावडी लागल. तात्याने अशी हात केले दोघंही एका विहिरीच्या फांदीत जाऊन अटकले. यालाच म्हणतात आसमान से गिरे और खजूर में अटके. विठ्ठल विठ्ठल नेमका जंगली इलाका होता. त्या विहिरीवर एक वाघ पाणी प्यायला यायचा आणि तात्याच्या फांदीवर अडकले होते. त्या फांदीवर एक आगीमत होते. तात्याचे लक्ष खाली गेले ते नागोबा होता. तात्या म्हणतो वरी गेलो तो वाघोबा मध्ये अडकलो होता आगोबा खाली गेलो होता नागोबा. विठ्ठल विठ्ठल आता किती रुपयाला पडली हो सत्यनारायणची पूजा म्हणून शुद्ध त्याला फार मोठं आहे. तुकोबाराय म्हणतात या भूतलावर जे वीर झाले जे साधुसंत झाले त्यांचे आईवडील किती पवित्र असतील हे तुकोबाराय आगमाच्या प्रथम चरणात सांगतात. शुद्ध बेदा पोटी शुद्ध बेदा पोटी शुद्ध बेदा पोटी शुद्ध बेदा पोटी बेदा पोटी शुद्ध 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 बेदा पोटी बेदा पोटी शुद्ध बेदा पोटी शुद्ध बेदा पोटी शुद्ध बेदा पोटी गोमटे गोमटे मुखे अमृताचे अमृताचे वाणे मुखे अमृताचे अमृताचे वाणे सार गोमटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची अमृताची वाणी मुखी अमृताची अमृताची वाणी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज म्हणजे वडील आणि पोट म्हणजे आई. यांच्या पोटी जन्माला आलेले फळे रसाळ गोमटी असतात. ज्याला शेतातलं कळतं त्याला माहित असतं शेती करण्या अगोदर आधी शेतातलं कळावं लागतं. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. आमच्या शेतात एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात बटाटे लावले. बटाटे झाड कमरेवर झाले होते. एका दिवशी शेतकरी त्याच्या शेतात कमरेवर हात देऊन उभा होता. तिकडून एक साहेबांची गाडी आली. साहेब गाडीतून खाली उतरले आणि शेतकऱ्याला म्हणाले आपण कोण आपले नाव काय? शेतकरी म्हणाला माझे नाव बापू. शेतकरी म्हणाला आपण कोण? साहेब म्हणाले मी बटाटे पाहणी करणारा अधिकारी. साहेब म्हणाले हे बटाटे झाड कमरेवर झाले म्हणाला बटाटे कसं काय नाही लागले? शेतकरी जरा ताबड संवाद होता. तो म्हणला बटाटे काय झाडाला येतात काय? आमचा जन्म या मातीत गेला म्हणून आम्हाला या मातीतलं कळतं. तू अख्खा जरी या मातीत गेला तरी तुला या मातीतलं कळणार नाही. एक बीजा केला नाश मग भोगेले खनिज. हे बघा हाडाचे शेतकरी पाहिजे. शेतकरी पेरणी करता खास बिन आणतो खास मशागत आणतो. त्यांचे वाया कसे जाईल? सरकारच्या नावाने सुतक पाळतो. उभे बिन जातो सरकारच्या नावाने सुतक पाळतो. शेतकरी पेरणी करता खास बिन आणतो खास मशागत आणतो. ते वाया कसे जाईल? तसेच आपले आई बाप चांगले असेल तर मुले जन्माला चांगले देणार नाव. आई वडिलांचे बरेच प्रकार आहेत. आई वडील वाईट मुले वाईट. आई वडील चांगले
मुले चांगले, आई वडील वाईट मुले चांगले, आई वडील वाईट मुले चांगले. याचा आपण थोडक्यात विचार करू. आई वडील वाईट मुले वाईट. जर एखाद्याचे आई वडील जोडे नालायक असतील तर त्यांच्या पुढे मुले जन्माला चांगले येणार का हो? मी तुम्हाला दृष्टांत सांगतो. उन्हाळ्याचे दिवस होते. एक मुलगा आंब्याला मोहर आला होता. एक मुलगा आंब्याच्या झाडावर चढून आंबे चोरत असताना दुरून एका शेतकऱ्याने पाहिले. शेतकरी जवळ म्हणाला, चल तुझ्या बापाकडेच नेतो. शेतकरी मुलगा म्हणाला, जास्त कटकट करायची नाही, मी ज्या फांदीवर बसलो तुझ्या वरच्या फांदीवर बाप बसलेला आहे. विठाला बाप तैसा बेटा, कुंभार तैसा लोटा, खान जैसी माती, मा जैसी बेटी. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एका शेतकऱ्याला 3 मुलं होती. गरिबीची परिस्थिती असताना त्याने आपल्या 12 वर्षाच्या मुलाला सांगितले, जा रे बाळ्या, सावकार कोणी 100 रुपये घेऊन ये. बाळ्या जातून सावकाराला दारातून आवत होती. सावकार काका, ओ सावकार काका. सावकार काका दाराच्या चौकटीत आला. तू त्यांच्याकडून जोरदार नसायला लागतो. सावकार काका म्हणतात, काय असतो रे बाळ्या? बाळ्या म्हणतो, तुम्ही एवढे झाडात तुम्हीच जमायला तर तुम्हाला दाराच्या चौकटीतून बाहेर कसे काढायचे? सावकार राग आला. त्याने 2 कानाखाली वेळा बाळाच्या आतल्या खोलीत कोंडून ठेवले. त्याच्या बापाला चिंता पडली. अर्धा तास झाला, 1 तास झाला, अजून काय आलं कसं नाही. त्याने आपल्या 14 वर्षाच्या मुलाला पाठवले. जा रे चिम्या, सावकार करून 100 रुपये घेऊन तुझ्या लहान भावाला बोलणार. चिम्या जातून सावकाराला दारातून आवत होतो. सावकार काका, ओ सावकार काका. सावकार काका दारात आला. ते सुद्धा त्यांच्याकडून जोर हसायला लागतो. सावकार काका म्हणतात, का असतो रे चिम्या? चिम्या म्हणतो, मी तुम्हाला नंतर सांगतो, पहिले सांगा माझा लहान भाऊ तुमच्याकडे 100 रुपये मागायला तर कुठे? सावकार का म्हणतात, ठेवले आतल्या खोलीत कोंडून. चिम्या म्हणतो, का? सावकार का म्हणतात, तुझा लहान भाऊ म्हणतो, तुम्ही जमायला तुम्हाला दारात चुकून बाहेर कसे काढायचे? चिम्या म्हणतो, सोपे आहे, पहिले तुमचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि दारात चुकून बाहेर काढायचे. सावकार काला याच्या उभी राग आला. सावकार काने याच्या 2 खाण्याखाली वळल्या आणि आतल्या खोलीत कोंडून ठेवले. त्याच्या बापाला चिंता पडली. 1 तास झाला, 2 तास झाले, अजून 2 काटे आले कसे नाही. त्यांचा बाप स्वतः गेला आणि सावकारला दारातून हात दिला. सावकार, ओ सावकार. सावकार दारात आले. ज्यांचा बाप सुद्धा त्यांच्याकडून जोरदार हसायला लागला. सावकार म्हणाले, का असता तुम्ही? त्यांचा बाप म्हणाला, मी तुम्हाला ते नंतर सांगतो, पहिले सांगा म्हणजे माझे 2 लहान मुलं तुमच्याकडे 100 रुपये मागायला ते कुठे? सावकार म्हणतो, ठेवले आतल्या खोलीत कोंडून. त्यांचा बाप म्हणतो, का? तुमचा पहिला मुलगा म्हणतो, तुम्ही जमायला तुम्हाला दारात चुकून बाहेर कसे काढायचे? आणि दुसरा म्हणतो, सोपे आहे, पहिले तुमचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि दारात चुकून बाहेर काढायचे. आता तेव्हा त्यांचा बाप म्हणाला, तुम्ही त्यांच्या नादी नका लागू, ते मूर्ख आहेत, गधे आहेत, तुम्ही त्यांच्या नादी नका लागू. याचा इतका कुठे ना कशाला करायचा? तुमच्या घरावर रॉकेट लागायचे, घरासकट तुम्ही स्वाहा विठाला 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 विठाला. आई वडील वाईट, मुले वाईट. आता दुसरा वर्ग, आई वडील चांगले, मुले वाईट. एक वारकरी बाबा रोज सकाळी उठायचा आणि देवपूजा करायचा आणि त्याचा मुलगा रोज सकाळी उठून मिठी दांडू करायला द्यायचा. आता एक दिवशी वारकरी बाबा रागाला. वारकरी बाबाने देवघराच्या आतल्या देवघरच्या समोरच्या खोलीत त्याला कोंडून ठेवले आणि देवघरातून आपली देवपूजा सुरू केली. देहातीची जोडी भक्ती साच ठेवा, उघडदार देवा, आता उघडदार देवा. आता याच्या बापाचे नाव होते बंडू. त्याने आतल्या खोलीतून आपले भजन सुरू केले. लाकडाची इट्टी, लाकडाचा दांडू, उघडदार बंडू, आता उघडदार बंडू. आता या काट्याचे काय करावे? हेच काट्या हळूहळू मोठे झालं. वारकरी बाबांनी तिथे लग्न करून टाकले. आता घर संसार चांगला चालू होता. एके दिवशी वारकरी बाबाला पंढरपूरच्या वारीला जायचे होते. वारकरी बाबाने भावड्याला आवाज दिला, भावड्या इकडे. भावड्या आले. वारकरी बाबा म्हणले, आता मला 8 दिवस पंढरपूरला जायचंय. आता देवपूजेच्या नित्याने 8 दिवस तू करायची. भावड्या म्हणाला, बाबा तू बिनधास्तपणे जा, मी रोज देवपूजा करेन. आता वारकरी बाबा गेले, दुसरा दिवस उगवला. आईने आवाज दिला, भावड्या उठ, देवपूजा कर. भावड्या बादली घेऊन आला. सर्व देव एका बादलीत भरले, गावाच्या विहिरीवर गेला. त्या बादलीत सगळ्यात गावाच्या विहिरीत उडी मारली. आता जे जे हलके देव होते वरी तरंगले आणि ते जड देव होते बादलीतच राहिले. तशीच बादली घेऊन भावड्या घरी आला. देव घरात मारले. आई त्याची आई म्हणाली, भावड्या देवांना गंध काय नाही, बाकीचे देव कुठे? भावड्या म्हणाला, आई बाकीच्या देवांनी गावातल्या वरील आत्महत्या केली म्हणून देवांनी आठवड्यावर सुद्धा पाळले. आता आठवड्यावर देवपूजेचा ताणच नाही. विठाला 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 या मुलाची आई वडील वारकरी, या मुलाला देवपूजेला कंटाळा. आता तिसरा वर्ग, हिरण्यकशिप माहितीच असेल सर्वांना किती वाईट होता, पण त्याच्या कुठे मान फक्त प्रल्हाद जन्माला आले. आता चौथा वर्ग, आई वडीलही चांगले, मुलेही चांगले. आपुले आईचा जो असे दागता, धन्य माता पिता याची. विठ्ठलपंतांनी जेव्हा संन्यास घेतला तेव्हा रुक्मिणी आई साहेबांनी सुवर्ण पिंपळ्या 1.25 लाख रक्षा मारल्या. त्यांच्या पोटी 3 देव जन्माला आले. 3 देव जैसे परब्रह्मचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशने. किंवा महाराष्ट्रामध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले.
त्यांनी घडवले स्वराज्य धर्ममाता जिजाऊ शहाजीराजे चांगले होते म्हणून त्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज चांगले होते म्हणून त्यांच्या पोटी संभाजीराजे जन्माला आले. संभाजीराजे चांगलेच होते ना. अरे आठवतो प्रसंग जेव्हा मिर्झा राजेबोध झालेला हो 23 किल्ले मुघलांचे स्वाधी केले गेले. पुढे औरंगजेबाला भेटायला शिवाजी महाराजांना दिल्लीत जावे लागले. 9 वर्षाचे संभाजीराजे सोबत होते. 9 वर्षाचे संभाजीराजे सोबत होते. पुढे गेले शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले. संभाजीराजे बादशाहाच्या दरबारात ये जाय करत होते. औरंगजेब म्हणाला संभाजीराजे आप तो म्हणले होते आजची मध्ये बघतात. संभाजीराजे आपण तर म्हणले होते चांगल्या प्रकारे खेळतात का. तेव्हा माझा संभा खवळला आणि म्हणाला हे औरंग्या तुझे नेत्र कटाक्ष घेऊन बोलतो काय. तुझ्या दरबारात असं एकही म्हणलं नाही जो मला हरू शकेल. हे महाराष्ट्राच्या 9व्या वर्षी औरंगजेबाला पाणी पाजले. विठ्ठल विठ्ठल म्हणतात. चांगल्या आवडल्याच्या पुढे जन्माला आलेल्या मुलांची वाणी कशी आहे तेच तू गोऱ्या दुसऱ्या चरणात सांगतात. मुखी अमृताची वाणी 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 देवाचे कारण देवाचे कारण मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देवा हे कारणे देह देवा हे कारणे मुखे अमृताची वाणी मुखे अमृताची वाणी मुखे अमृताची वाणी देह देहाचे कारणे. चांगल्या मुलांचे बोलण्यात अमृत असते. अमृताचे 2 गुण सांगितले. माझ्या मराठ्याचे बोलणं कौतुके बरे अमृत पैदा जिंके ऐसा अक्षर रस की मिळविना. तुकोरा एका ठिकाणी म्हणतात तुका म्हणे पटी सुख अमृत आहे मुख शेव तसे. विठाला 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 विठाला. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एका राजाचे पोट दुखू लागले. त्या राजाने शिपायांना आज्ञा केली वैद्यांना बोलून आणा. वैद्यांनी औषधासाठी जिवंत कावळा आणण्यास सांगितला. शिपाई निघाले. त्यांना एका नदीत एक आंधळा आंघोळ करताना दिसला. त्या आंधळ्याने सहज रीतीने ओढे हात करून टाळी वाजवली. त्याच्या हातात एक कावळा सापडला. एका शिपायाने पाहिजे जवळ जाऊन त्या आंधळ्याने म्हणाले हे आंधळ्या तुझा कावळा आम्हाला देतो का. आंधळ्याने त्या राजसेवकाचा आवाज ओळखला आणि त्यांना म्हणाला माझा कावळा काही तुम्हाला फुकट वाटला काय. त्या राजसेवकांनी त्याला म्हणला मी तुम्हाला 500 रुपये देतो का. तो आंधळ्याने विचार केला मी दिवसभर जरी मंदिरात बसलो त्या आपल्याला कोणी साडे 5 रुपये देत नाही 500 रुपयाला कसा. तो म्हणला नाही जमणार. तो शिपाई म्हणाले 5,000ला देतो का. आंधळा म्हणाला नाही जमणार. 5 लाखाला तरी देतो का. आंधळ्याने विचार केला 500 पासून 5,000 5,000 पासून 5 लाख आता कावळा द्यायला काही हरकत नाही. आंधळ्याने जसे पुढे हात केले कावळा उडून गेला. शिपाई म्हणाले हे आंधळ्या तुझा कावळा आम्हाला भेटलाच नाही. आंधळा म्हणाला तुम्ही 5 मिनिटं थांबा मी तुम्हाला कावळा आणून देतो. आता हे का आंधळा 8 दिवस जरी नदीत चालवायचं बसायचं बापाला कावळा सापणार आहे का. पावला देव कागटल्यावे नगड उपाय घडू आले. मी तुम्हाला अजून एक दृष्टांत सांगतो. एक राजा रस्त्याने चालत असताना त्याला उघडा धनगर दिसला. त्याने प्रधानजीला सांगितले प्रधानजी त्या धनगराला आपली एक शालजोडी द्या. प्रधानजी म्हणाले त्या धनगराला आपल्या शालजोडीचा काय उपयोग होणार. राज्य सरकार म्हणाले सांगितले तेवढंच करा. सांगितलेले काम करावे सेवके येथे हुतूपणा कामा नाही. प्रधानजीने एक शालजोडी त्या धनगराला दिली. त्या धनगराने ती शालजोडी गवताचे कुजूर टाकून तेव्हा बूट घालून उभं राहिला. आता तुम्ही मला सांगा धनगराला शालजोडी कळाली का मिळाली परंतु कळेल नाही. आणि ज्यांचे ते सदैव भगवंताचे कार्य करत असतात तुकोरा म्हणतात त्यांच्या आवडी पवित्र असतात आणि त्यांचे गंगेच्या पाण्यापर्यंत निर्मळ झालेले असते. हे तुकोरा आहे बघा तीर्थ
त्यांच्या चरणात सांगतात. सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ ओ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ जयसे ओ जयसे गंगाधर मुखी अमृताचे काशी अमृताचे वाणी मुखी अमृताचे काशी अमृताचे वाणी ओ चित्त जैसे ओ चित्त जैसे गंगाधर गंगाधर मुखी अमृताची काशी अमृताची वाणी मुखी अमृताची काशी अमृताची वाणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजल. संतांचे चित्त तीन प्रकारचे असते. साधूंचे चित्त व्यापक स्वरूपाचे असते. ज्या उगाची काढली रडली शांत दिल्याने चित्त जैसे गवसने व्यापक मज. संतांचे चित्त लोण्यासारखे मऊ असते. वृक्ष जांभया जवसे नन्नीत तैसे सज्जनांचे चित्त. संतांचे चित्त गंगेच्या पानामध्ये निर्मळ झालेले असते. जैसे जैसे निवनीत तैसे सज्जनांचे चित्त. आता गंगेचे पाणी शुद्ध आहे, निर्मळ आहे, अमृत आहे. शुद्ध निर्मळ अमृत हे तुकोबारांनी 3 शब्द वापरले आहे. आता 3 चरणांचा भावार्थ झालेला आहे. आपण पांडुरंग वारकरी संप्रदायाप्रमाणे पांडुरंगाचे भजन करू. विठोबा रखुमाई 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 आणि त्यांचे ते सदैव गंगेचे पाणी जे वाहत असते तसे संत अखंडपणे नामोच करत असतात. अखंड खंडेना संजीवन रामकृष्ण नारायण. आता गंगा नदी सर्वांना माहितीच असेल. सर्व नद्यांपैकी श्रेष्ठ आहे. वाच्य म्हणता गंगा गंगा सको दोष जाती भंगा. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, माझ्या गुरुवांच्या चरणी आणि आईवडिलांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुढे वेवा पुढे